तर मित्रांनो, आज आपण आलो होतो मार्केटमध्ये फिरायला. बोललो की आज जरा केस कापून येऊ दे. तर आलो होतो, असंच काम होता थोडाफार, ते करून झालं आणि आता आपण जाणार आहोत पुढे थोडा. बाकीची माणसं येत होती तिकडून कामावरून. आपण थांबलेलो व्हिडिओ करत. केस कापून झालं माझं, मी बघत होतो केस कसं झालं ते. कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही. नंतर आपण गेलो, मोबाईलचा कवर पाहायचा होता मला. तिथं गेलो, त्याला माझा मोबाईल दाखवला. तो बोलतो हाय कवर. नंतर तो गेला शोधायला कोपऱ्यामध्ये जाऊन, काय उंदीर गवसत होता काय माहिती. 4-5 आणले शोधून त्याने, पण एक आवडला मला, तो घेतला मी आणि निघालो तिथून. पण कवर तर जास्त होतं, पण त्याने काय मला जास्त कवर दाखवलंच नाही. काय माहिती काय करत होता. तिथून निघालो आणि तर मला मार्केट दाखवायचं होता, पण खालती गेलो असतं तर टाईम झाला असता, त्यामुळं नाही गेलो खालती. येतूनच बघा कोण येतं आहे कोण जातं आहे. नंतर जायचं होतं आपल्याला मंचुरियन घ्यायला. तर पुढं गेलो चालत चालत, मोबाईलची रेकॉर्डिंग चालूच ठेवली मी, पण मंचुरियनवाला दिसत नव्हता. शेवटी कंटाळून जवळ गेलो. पण काय आला माहिती आहे का तुम्हाला, मंचुरियनवाला बघा कसा दिसतो तो. दोन्ही हातात मंचुरियन देत होता सगळ्यांना. असा काम करत होता. मूस कमाई होती त्याची दिवसाला. संध्याकाळी तर एवढी गर्दी होतं का, त्याला घाम फुटतं एवढा का. नंतर गेलो मेडिकलवाल्याकडं, त्याला एक ब्रश दाखवलं. त्याने 4-5 दाखवलं. त्याला बोललो चांगला कोणता आहे, तो बोलतो सगळे चांगले आहेत. तर त्याला दिलं 50 रुपये ना, घेऊन आलो एक ब्रश. चॉकलेट विकलेट घेतलं काही खायला. पुढं आलो तर रिक्षा, इथं साईडलाच एक पोरा गाडी धुवत होता. त्याला एक दिला आवाज मी पण. त्याला बोललो एवढे नको शॅम्पू संपू, नाही तर बोललो तुझा भविष्य धोक्यात आहे. नंतर त्याने पण आवाज ऐकला माझा. नंतर दोन्ही साईडने लावून झाल्यावर त्यांनी दिली पण. नंतर मशीन पण त्यांनी नंतर ठेवून दिली. आला नंतर फडका घेऊन लागला चोलाला. नंतर काय झालं माहीत नाही, पण धुवून दिली का नाही. नंतर मी पण घरी जायचा होता मला पण, तर रिक्षाची वाट बघत थांबलो मी पण तिथं. शेवटी मला पण नंतर भेटलेली रिक्षा, तिथंच थांबलो वाट बघत. अशी मशीन असली का टेन्शन नसते गाडी धुवायला, काम करायला पण मजा येते. मी नाही धुवीत, बाकीचे धुवतात, ज्यांनी काम करायची गरज आहे त्यांना ती. त्याचं पण काम चालू होता. मी थांबलो थोडा उशीर तिथं, पाहत होतो त्याला कसा काम करतो तो. त्याचा साईडला मालक आहे त्याचा गाडीवाला. नंतर बसलो रिक्षामध्ये ना, चाललो घरी. रिक्षावाल्याने पण समोरच बसवला. त्यांनी पण लावलेली मॅच, ती पण पाहत पाहत गेलो घरी जाता आता बघत होतो मुंबईची आणि गुजरातची मॅच होती. बघितली मी, मस्त चालू होती मॅच. रोहित शर्मा खेळत होता मस्तपैकी. रोहित शर्मा बोलला तर आपला फेवरेट प्लेयर असतो. आपण ती मॅच कधी मिस नाही करत, त्यामुळे मला पाहणंच होता. रिक्षा चालू होती तरी पण मी एक हातात मोबाईल पकडून ठेवला होता मॅच बघण्यासाठी. कारण तर आपला 8 मॅन खेळत तसा होता ना. शेवटी पाहता पाहता गेलो घरी. नाक्यावर पोचलो, रिक्षावाल्याला दिला पैसे ना, मी गेलो नंतर घरी. तर आपण भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता. तर तुम्ही पण झोपून घ्या आता.